मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। बच्चू कडू राज ठाकरेंच्या भेटीला राज ठाकरेंसोबतची भेट ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असल्याची बच्चू कडूंची माहिती। बाळा नांदगावकर ही राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पुन्हा दिल्ली वारी। उपमुख्यमंत्री शिंदे पंतप्रधान मोदींची भेट घेणार। आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा शिंदेंचा दिल्ली दौरा। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर। ठाकरे उद्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये सहभागी होणार। दरम्यान गांधी परिवाराकडे ठाकरे स्नेहभोजनासाठीही जाणार। मवियाच्या खासदारांना आज शरद पवारांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचं निमंत्रण। स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या खासदारांसोबत संवाद साधण्याची शक्यता। वरळी डोममध्ये मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान अज्ञातांची घोषणाबाजी। खालीद का शिवाजी चित्रपटाला विरोध। तर तुमचं ऐकलंय कार्यक्रम खराब करू नका, फडणवीसांचं आवाहन। मनसेसोबतच्या युतीचा निर्णय पक्ष घेईल। तुम्ही सगळ्या जागा लढवण्यासाठी तयारीला लागा। महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर-जानेवारी दरम्यान होणार। निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीन राहणार नाही, राज्य निवडणूक आयोगाची माहिती। यवतमाळमधील 49,000हून अधिक लाडक्या बहिणींच्या चौकशीचे आदेश। 49,735 महिलांच्या खात्यातील व्यवहार थांबवले। अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतल्याचा संशय। दादर इथल्या कबूतरखाना वाचवण्यासाठी जैन समाज रस्त्यावर उतरून शक्तीप्रदर्शन करणार। दादरमध्ये सर्वधर्मीय सभेचं आयोजन। जैन धर्मगुरूंसह सर्वधर्मीय लोकांना निमंत्रण। कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, गरज पडल्यास कोर्टामध्ये जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका। पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कबूतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश। आधी भाजप प्रवक्त्या, आता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश। आरती साठेंच्या निवडणुकीनंतर बाद, जनतेला न्याय कसा मिळणार? आमदार रोहित पवारांचा सवाल। शिवसेनेचा बाप मीच या वक्तव्यावरून भाजप आमदार परिणय फुकेंची दिलगिरी। कुणाला दुखवण्याचा माझा हेतू नव्हता, माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, फुकेंचं स्पष्टीकरण। सर्वधर्म समभाव नपुंसकपणा, नीचपणा, संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त विधान। तर एक दिवस भगव्या झेंड्याचा 15 ऑगस्ट साजरा केला जाईल, भिडेंचा दावा। ओला उबेरच्या धर्तीवर एसटीचे छावा राईड अॅप। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाल्यानंतर छावा राईड अॅप कार्यान्वित केले जाणार। पिंपरी चिंचवडमध्ये हवेची गुणवत्ता खालावली। वाहनांची वाढती संख्या, औद्योगिकीकरण यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील हवेची गुणवत्ता खालावली। पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला रेल्वे मंत्र्यांची मंजुरी। लवकरच या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सूचना। पंतप्रधान मोदी आज कर्तव्य भवनचं उद्घाटन करणार। देशातील महत्त्वाची मंत्रालयं कर्तव्य भवनमध्ये शिफ्ट केली जाणार। गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालयाचा नवीन पत्ता कर्तव्य भवन असणार। अमेरिका रशियाकडून युरेनियम, रसायनं आणि खत खरेदी करत असल्याच्या भारताच्या दाव्यावर बोलताना ट्रम्प यांची सावध प्रतिक्रिया। मला याबद्दल माहिती नाही, माहिती घेऊन सांगतो, ट्रम्प यांची प्रतिक्रिया। डोनाल्ड ट्रम्प पुढील 24 तासामध्ये भारतावरील टॅरिफ वाढवणार। भारत हा चांगला व्यापार सहकारी नसल्याचा ट्रम्प यांचा कांगावा। आमच्या व्यापारी भागीदारांवर दबाव टाकू नका, प्रत्येक देशाला आपला व्यापाराचा निर्णय घेण्याचा अधिकार। ट्रम्प यांच्या टॅरिफच्या इशाऱ्यानंतर रशिया भारताच्या बाजूने मैदानात। उत्तराखंडच्या उत्तर काशीमधील धरालीमध्ये ढगफुटी, काही सेकंदात घरं आणि हॉटेल ढिगाऱ्यात। 5 जणांचा मृत्यू तर 50हून अधिक नागरिक बेपत्ता। भारतीय लष्कराकडून बचावकार्य सुरू। उत्तराखंडच्या धरालीमध्ये लष्कराचे 10 जवान बेपत्ता झाल्याची माहिती। भूस्खलनामध्ये राजपुताना रायफल युनिट कॅम्पचे मोठ्या प्रमाणात नुकसान। परिस्थिती नियंत्रणासाठी सरकारकडून 3 IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती। उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसानं नदी नाल्यांना महापूर। नांदेडमधील 10 पर्यटक उत्तर काशीच्या हनुमान चेटीमध्ये अडकले। अनेक महामार्ग बंद झाल्यानं वाहतूक ठप्प। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।